लोकांचं म्हणणं आहे मुंबईत ठाकरे पाहिजे असं मोठं वक्तव्य मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. यापूर्वीही मुंबई आंदोलनावेळी जरांगे पाटील यांनी मुंबईत ठाकरे पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बदलायचं कारण नाही आहे, त्यावर आजही ठाम आहे. त्यात वाईट काय असं मोठं विधान मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केले. मात्र सत्तेत कुणीही आलं तरी सगळे सारखेच आहेत. भाजप ठाकरे एकमेकाचे विरोधक नसून सोयीनुसार युती आहेत असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य सुरतमध्ये केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी केले. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मतासाठी आणि सत्तेसाठी भाजप कोणालाही काहीही जोडतात. अमित शहानी या मंत्र्याचं वक्तव्य मागे घ्यायला लावा, नसता राज्यभरात निषेध सुरू होईल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. कुणबी प्रमाणपत्रावर निवडणूक लढणारे बोगस नाही आहेत. आमच्या नोंदी 150-200 वर्षापासूनच्या आहेत. 1994मध्ये घुसखोरी करणारे ओरिजिनल बोगस असून मराठे कुणबी म्हणून OBC प्रवर्गातून लढण्यात वावगं काय असं देखील मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे. दादा, केंद्रीय मंत्री आहेत CR पाटील, त्यांनी एक सुरतमध्ये वक्तव्य केलेले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते आणि यामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. काय प्रतिक्रिया? केंद्राने किंवा एखाद्या केंद्राच्या मंत्र्यानं संविधानाच्या पदावर बसल्यावर असं बेजबाबदारपणानं बोलायला नाही पाहिजे किंवा एखादं वक्तव्य करायला नाही पाहिजे. छत्रपती शिवरायांनी संबंध देशासाठी जिथं अन्याय होतोय तिथं अन्याय बंद करण्यासाठी लढाया उभारल्या. एखाद्या महापुरुषाला किंवा एखाद्या संताला एखाद्या जातीत तुलणं योग्य नाही. परंतु आता या भाजपच्या काही लोकांना अशी सवय लागली मतासाठी आणि सत्तेसाठी हे कोणाला काही पण जोडतात आणि मतासाठी त्यांच्या त्या राजकीय लाभापोटी ही विनाकारण जात जोडली जाते. आमचे त्या पंतप्रधान मोदींना आणि ते दुसरे त्यांचे ते महाराष्ट्रातले बार येत असते ती एक नमुना अमित शहा यांना सांगणं आहे की जरा याच्याकडे बघा, कोण केंद्रीय मंत्री महापुरुषांना तुमच्या फायद्यासाठी असं तोलू नका म्हणा. त्याला त्याचं स्टेटमेंट माघारी घ्यायला लावा. नसता राज्यापासून देशापर्यंत निषेध जर एकदा सुरू झाले तर त्याचा फटका तुमच्या भाजपला देशभर राज्यभर महाराष्ट्रात सुद्धा बसू शकतो. म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते कोण केंद्रीय मंत्री त्याला फोन करून सांगावं की छत्रपती शिवराय हे सगळ्या जाती धर्मासाठी लढलेत आणि तेजस्वी असं त्यांनी एक भगवं स्वराज्य या देशाला दिलंय. त्यांच्याबद्दल त्यांना जातीत कुणी तोलू नाही, कारण यांना कधी पण मोठेपण तर नाहीच या भाजपाच्या मंत्र्यांना, परंतु हे जातीत तोलून संकुचित यांची जी वृत्ती ते बंद करा आणि त्याला त्याचं स्टेटमेंट मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तातडीनं सांगावं. नसता भाजपाच्या विरोधात पुन्हा एक निषेधाची लाट तयार होणार आहे. दादा, तुमचा एक जुना व्हिडिओ आहे, मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातामध्ये शोभून दिसते अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही तेव्हा केलं होतं आणि तो आता व्हायरल होताना दिसून येतोय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोभून दिसेल? आयला मी तसं नव्हतं म्हणलो, हे एकाच्या दोन जोडीत येतो उगाच. एक त्यावेळेचा असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी 1-1.5 वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचे ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे. तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा असू द्या, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे. असं एक त्यावेळेस आपण बोलून म्हणलो होतो त्यावेळेस. आणि यांचं काहीच नाही हो, कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही. आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला, हे काय आले ते काय आले, कधीच बदल होणार नाही. आम्हाला कामं कष्टच करावे लागणार, लोकांच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत. माथाडी कामगार करून आम्हाला हमाल्याच करावे लागणार, हॉटेल टपऱ्यात चालवावं लागणार आहेत, हातगाड्यावरतीच कामं करावे लागणार आहेत. हे कोणी आलं तरी बदल तोडवणार आहे. यांचे पाहुणे रावळे सुधारणार आहेत. त्यांनी यांना भूखंड पाहिजेत, यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत, मोठमोठाले यांना ग्राउंड साफ करतात, यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुराणात. आता त्या आदिवासींचं एक बेट आहे, ते बेट सुद्धा पुराण यांना पलीकडच्या कडेला कुठंतरी येऊन गुलाल टाकून लगेच उद्घाटन पण केलं. यांचा व्यापार चालला पाहिजे, यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे. याच्यासाठी यांचे प्रयत्न असतात. आम्हाला काहीच फरक पडणार नाही ना. गोरगरिबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का? तर याचं उत्तर हे अजिबात नाही. यांचेच लोक सुधारणार आहेत. परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो, त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना. आणि मी बदलतोय पुढं. आणि लोकांची ती मनच आहे मुंबईत ठाकरे पाहिजे, आमचे थोडे मन आहेत. आता कोणाच्या हातात शोभून दिसेल? कोणाचे असले तरी सांगितलं तुम्हाला, कोणाचे असलं तरी शोभून काही दिसतच नाहीये. शोभायला की नाहीच आहे ती.
हे सगळं आता शेवटी काय असतं, गदड उकांड्यावरच लोळणार आहे, त्याला किती धुवून आणा तुम्ही. त्यामुळे हे राजकीय पक्ष सगळे सारखे कोणासंग युती सुद्धा सांगता येणार काय म्हणावं कोण पाहिजे. आता जर आम्ही म्हणतो हा हे पाहिजेत ते पाहिजेत, अहो युत्याच कळणार कोणासंग कोणाचे आहेत. भाजपचे राष्ट्रवादी संघ आहे, राष्ट्रवादीचे काँग्रेस संघ आहे, काँग्रेसचे बेसरामा संघ आहे. अरे कोण कोणासंग करते युतीच मिळ लागत नाही, म्हणजे विरोधकच नाही राहिला आता. ना ठाकरे भाजपचे विरोधक आहेत, ना भाजप ठाकरेचे विरोधक आहे, ना ते पवाराची राष्ट्रवादी कोणाचे भाजप शिवसेनेचे विरोधक आहे, कोणीच नाही. यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या सोयीनुसार युत्या केल्या. संभाजीनगरला वेगळं, तिकडे त्या नाशिकला वेगळं, सोलापूरला वेगळं, मुंबईत वेगळं, पुण्यात वेगळं, या नांदेडला वेगळं, सगळी वेगळी वेगळी पद्धत आहे यांची युत्या करण्यात. यांच्याबद्दल काय बोलावं. पण त्यावेळेस होतं ते स्टेटमेंट होतं ते खरं होतं, त्याला काय की त्यावेळेस ते मन आहे खेड्यात की मुंबईत ठाकरेच पाहिजे. काय वाईट आहे त्याच्यात एवढं. शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही ज्या प्रमाणपत्रासाठी लढा दिला 2 वर्ष झाले की कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यात यावं, असेच काही प्रमाणपत्र निघालेले यावेळेला ओबीसी प्रवर्गातून उभे आहेत, ओबीसी उमेदवार म्हणून, आणि त्यांना बोगस उमेदवार म्हणून हिंडवलं जात आहे. आणि यांनी कशाला भरला अशा प्रकारची त्यांची अवहेलना. अरे आम्ही नाही बोगस आहे, भंगार बोगस आहे सगळे. आम्ही 150-200 वर्षापासून आमच्या नोंदी आहेत. यांना आता 1994 पासून जे दिलेला जे आर काढून दिले हे तर प्युअर बोगस आहेत. मग ओरिजिनल बोगस कोण असते तर 1954 पासून आरक्षणात घुसलेले हे तर बोगसच आहेत. एकच का उभा राहतात. मग आमचं तर म्हणणं आहे की माझ्या गरीबाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून ही लढाई आहे. ते शिक्षणात नोकरीत जावं, त्यांना योजना मिळाव्यात, उच्च शिक्षण घ्यावं, पोरं पोरी IPS IAS दर्जाचे अधिकारी होईल, यासाठी मी ते आरक्षण मागतोय. माझं तर सरळ सरळ म्हणणं आहे, कोणी प्रमाणपत्रावर कोणी बांधवून उभा राहूच नका. पण ऐकल तरी कोण. जिथं हाय म्हणलं ते कचाकच उभा राहते, नको म्हणलं तर राहते, त्याला कोण काय करणार आहे. आणि एवढं पोट दुखायची काही गरज पण नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे की पोट दुखायची गरज नाही. कारण तुम्ही तसं वागायला पाहिजे होतं. नाव जे ठेवतात ना ओबीसीचे कोण नाही ते फिती येत नाही. हे जे नाव ठेवतात ना कुणबीतून उभा राहिले बोगस राहिले, ते बोगस नाही, त्यांचे पूर्वीचेच प्रमाणपत्र आहेत, बोगस तुम्ही आहेत. आणि तुम्हाला इतकंच वाईट वाटतं तर तुम्ही नीट वागायचं ना. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं 1954 त्यानंतर तुम्ही ओबीसीच्या जागा घेतल्या, नोकरीतल्या घेतल्या, शिक्षणातल्या घेतल्या, आणि त्या घेऊन सुद्धा तुम्ही आमच्या ओपन मध्ये आलात. त्यावेळेस आम्ही म्हणलो तुम्हाला आमच्या ओपन मध्ये कशाला येतात. त्यावेळेस राजकारणात सुद्धा तुम्हाला ओबीसीतून जागा असून सुद्धा तुम्ही ओबीसीतून पण लढले, आणि आमच्या ओपन मध्ये सुद्धा ओबीसी लढलेत. किती दाखवायचे तुला. काय बोलतो कुंकर कशाला म्हणा. आपण स्वतः नीट वागायला लागतं, तेव्हा दुसऱ्याला नाव ठेवावं लागतं. आमच्या जागा खाताना गोड लागलं तुम्हाला, आणि आता आमचे मराठी उभा राहायला लागले तिकडे कुणबीतून, आता पोट दुखायला लागलं. राहू दे को बाजार राहा ना घरी थोडे दिवस, जमत नाही का. सगळी खायची सवय लागली, ओपन मधून पण ओबीसीतून पण. सगळ्या ओबीसीच्या जातीचं तुम्हीच खाल्लं, मराठ्यांचं पण तुम्हीच खाल्लं. आता थोडंफार मराठी खात्यात येते उभा राहते तर राहू दे ना, काय पोट दुखून घेतो. नसता तुम्ही नीट वागा इथून पुढं.